परभणीमध्ये इंस्टाग्रामला छत्रपती संभाजी महाराज यांचं स्टेटस ठेवल्यानं तरुणाला मारहाण करण्यात आले। अभिषेक खडवे या 22 वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आले। परभणीमध्ये इंस्टाग्रामला खरंतर अभिषेक खडवे यांनी स्टेटस ठेवलं होतं, स्टोरी ठेवली होती आणि त्यानंतर 22 वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेली आहे। गंगाखेड पोलिसात मारहाण प्रकरणी 8 आरोपींविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीच्या गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीमधील ही घटना समोर आली आहे। परभणीमध्ये इंस्टाग्रामला छत्रपती संभाजी महाराज यांचं स्टेटस ठेवल्यानंतर हा वाद झाला। 22 वर्षीय तरुणाला त्या ठिकाणी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे। गंगाखेड शहरातील नगरेश्वर या ठिकाणी ही घटना घडली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्यासोबत जोडले आहेत। मी अक्षयकडे जाणार आहे। अक्षय, खरंतर संभाजी महाराजांचं इंस्टाग्राम स्टेटस ठेवल्यानं ही मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। काय अधिकची माहिती आहे याबाबतची आणि मारहाण झाल्यानंतर त्या युवक हातामध्ये जखमी झालाय का आणि याबाबतची काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच, कारण गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय अभिषेक खडवे यांनी आपल्या इंस्टाग्रामला छत्रपती संभाजी महाराज यांचे स्टेटस ठेवले होते। त्यानंतर काही युवकांनी त्याला बोलवून घेतले। तो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी युवक जमत असल्याने त्याने त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला। मात्र तो राहत असलेल्या नगरेश्वर गल्लीमध्ये सदरील जमलेले युवक गेले आणि अभिषेक खडवे याला तुला आमच्यासोबत खेटायचे आहे का असे म्हणत लाथाबुक्क्यांनी शर्ट फाटेपर्यंत मारहाण केली। हा सर्व प्रकार घडल्यानंतर गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीमध्ये काल रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर अभिषेक खडवे यांनी गंगाखेड पोलीस स्टेशन गाठून 8 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आता या आरोपीचा शोध गंगाखेड पोलिसांकडून घेतला जात आहे। एकंदरीतच आता छत्रपती संभाजी महाराज यांचे स्टेटस ठेवल्याने ही मारहाण झाली असल्याने आता कुठेतरी गंगाखेड शहरात देखील याचे लोण पसरत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। नक्कीच अक्षय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।